निपाणीतील 1812 कुटुंबियांचे घरकुलाचे स्वप्न साकार, शुभ मुहूर्तावर मिळणार घरांचा प्रत्यक्ष ताबा। निपाणी शहरातील घरकुल योजनेच्या कामांना आता वेग आला असून आतापर्यंत सुमारे 600 घरे पूर्णपणे तयार झाली आहेत। उर्वरित घरांचे कामही अंतिम टप्प्यात असून लवकरच लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली। निपाणी नगरपालिकेच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या बैठकीत त्या बोलत होते। यावेळी बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या की 2012 पासून 2026 पर्यंत निपाणी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत। शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, गटारी व वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसह घरकुल योजनेलाही प्राधान्य देण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सन्मानासाठी स्वच्छता आणि शौचालयासारख्या योजना राबविल्या। त्याचबरोबर निपाणी मतदारसंघातील सुमारे 8000 महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून अनेक योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे। निपाणी येथे घरकुल योजनेअंतर्गत 1812 घरे उभारण्याचे नियोजन असून त्यापैकी 600 घरे पूर्ण झाली आहेत। पुढील काही महिन्यात उर्वरित घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे। घरांचे वाटप लॉटरी पद्धतीने किंवा लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पारदर्शकपणे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। घरकुल योजनेबरोबरच महिलांसाठी लघुउद्योग निर्मिती करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आमदार जोल्ले यांनी सांगितले। कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, भाजप शहराध्यक्ष राजू गुंदेशा, राजू देसाई, सुनील पाटील, जुबेर बागवान, विजय टवळे, महेश सूर्यवंशी, नगरपालिका कर्मचारी प्रवीण कणगले, सागर मेस्त्री, विशाल लाटोडे, इंद्रजीत घस्ते, उत्तम चव्हाण यांच्यासह मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार पालिका कर्मचारी संपत कुर्णे यांनी मानले।